नमस्कार मंडळी, आपण चाललो आहोत वाईला आणि आता सध्या आम्ही आहोत सकाळीच लवकर आमची गाडी निघाली आणि गाडी निघाल्यानंतर आता आम्ही एका हॉटेलवरती नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. अर्थात गाडीमध्ये आम्ही 4 जणच होतो. मित्रांनो, वाईला एका ॲडच्या शूटसाठी आम्ही चाललेलो आहोत. असे सकाळचं हे सुंदर वातावरण, इकडे मस्त इडली वडा सांबर असा खूप छानसा नाश्ता घेतला. आमच्याबरोबर जे प्रोडक्शनच्या मॅडम होत्या त्यांनी सगळं बिल पे केलं. आमची गाडीसुद्धा प्रोडक्शनकडून बुक होती, त्यामुळे आम्हाला काही खर्च आलेला नाही. अशा सुंदर वातावरणात आता आम्ही चाललेलो आहोत वाईच्या दिशेनं कूच करण्यासाठी. हा आपला NH4 हायवेच्या वरती हे सुंदरसं हॉटेल आणि हे माझे सहकलाकार आहेत. सहकलाकार हा सुंदरसा व्ह्यू आहे, इकडेचा बाहेरचा हवेचा व्ह्यू आहे. आणि या इकडे ना एक अशी मजेदार गोष्ट पाहण्यास मिळाली. दगडावरचं वर्क म्हणजे पाटे, वरवंटे, बऱ्याचशाच वस्तू अशा होत्या की ज्या नेहमी पाहण्यात येत नाहीत आणि सध्या त्या वापरसुद्धा कमी झाला आहे मिक्सरमुळे. तर ही आमची गाडी होती, सफेद गाडी जी होती ती गाडी होती. चला तर तुम्हाला ते दृश्य दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. हे कैलास भेळ नावाच्या हॉटेलवरती आम्ही थांबलेलो होतो नाश्त्यासाठी. हे पहा, पाटे, वरवंटे आणि खलबत्ते असे छानसं जातीसुद्धा होती. खलबत्ते खूप छान होते. हे असं सुंदरसं तुळशीचे छोटे छोटे वृंदावन होते. खूप छान. आणि याने जीपे सुद्धा ठेवलेला आहे इथे. हे असं वर्क. तर मित्रांनो, आता ह्या आधुनिक युगामध्ये जात्याचा, पाट्यांचा, वरवंट्याचा कोण उपयोग करत नाहीत, पण ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी नक्कीच इथे खरेदी करा. ह्या ताई इथे बसलेल्या आहेत, खूप उन्हामध्ये बसलेल्या होत्या. नक्कीच तुम्ही कधी इकडे गेलात तर त्यांच्याकडे भेट घ्या, एखादा पाटा वरवंटा विकत घ्या. तर चला आता आपण चाललो आहे वाईच्या दिशेने. सुंदर असा प्रवास आमचा चालू होता. झालेले आहेत, भुयारी मार्ग तयार झालेले आहेत, त्यामुळे काही नाही. तरी चला आता आम्ही वाईकडे आलेलो आहोत. वाईच्या हॉटेलला आम्ही उतरलो आहोत आणि इकडे अशी छानशी हॉटेलची व्यवस्था. आता आम्ही थोड्याच वेळात आमच्या रूमवरती जाऊ. चला आता आम्ही आमच्या फ्लोअरवरती आलेलो आहोत आणि हा आमचा 203 हा नंबर हॉटेलचा रूम. खूप छान असे रूम होते, मस्त छानशी सुविधा होती. हॉटेल होतं आमच्यासाठी. हॉटेलवरतीच मेकअप वगैरे झाला, नाश्ता झाला, जेवण झालं आणि 4 नंतर सायंकाळी 4 वाजता आमच्या शूटच्या ठिकाणी आम्ही गेलो. हा हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू, असा सुंदरसा परिसर, बागायती शेती सगळी. हा सुजलाम सुफलाम भाग आहे. वाईचा परिसर असा सुजलाम सुफलाम आहे. इकडची माणसं सुद्धा खूप सोज्वळ, गोड. हे सुंदरसं गाव बघा. हे कौलारू घरं, हॉटेल्स, खूप छान आहे सगळं काही पाहण्यासारखं. कधी तुम्ही वाईला गेलाच तर नक्की पहा. आणि वाईचं सर्वात मोठं म्हणजे वाईचा गणपती. आमचं शूट सुद्धा साधारण त्याच ठिकाणी आहे. आता सगळी तयारी झाली, आमची तयारी चालली. हे आमचे कुलकर्णी सर आहेत, त्यांच्याबरोबर थोडा वेळ स्पेंड केला. हे राजेंद्र सर आहेत, त्यांच्यावर खूप सारा वेळ स्पेंड केला. चला
तर आपण चालूया पुढे. मला शूटच्या ठिकाणी आता जायचं आहे. तर आमची गाडी आता लगेच मेकअप वगैरे झाला आणि आमची गाडी चालली आहे वाईला, शूटच्या ठिकाणी, जिथे शूट आमचं ॲक्च्युली होणार आहे वाईच्या गणपती मंदिराच्या इथे. हे असं सुंदरसा आता वाईतला मंदिराचा परिसर आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला नक्कीच पाहायला आवडेल. खूप छान असं सुंदर असं शहर वसलं गेलेलं आहे, पाहण्यासारखं शहर आहे. आणि अशा मस्त दाट झाडीतून असा हा रस्ता. चला तर आपण आता वाई शहरात शिरलेलो आहोत. ही सुंदरशी कमान आहे, आपली वाट पाहत असते. वाईचं हे मेन गेट म्हणायला काय हरकत नाही. तर चला आता आपण चाललो आहोत मंदिराकडे. इथून मंदिर जवळच आहे, अगदी छानशा नदीकाठी हे मंदिर आणि हे सगळं गाव वसलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. संध्याकाळची 4ची वेळ होती. काही शाळा सुटलेल्या होत्या, विद्यार्थी दिसत आहेत रस्त्यावरती. तसं पाहिलं तर हे शहर ह्या मंदिरामुळे वर्दळीचं झालेलं आहे. खूप अशी गर्दी वगैरे. संध्याकाळच्या वेळेला परिसर अगदी गजबजून गेलेला असतो. काही आर्या पूर्णाच्या या मुलीला काहीतरी पदक मिळवल्यामुळे तिचा फोटो बॅनर तिकडे लावण्यात आलेला आहे. तर चला, हे मंदिराचा कळस आपल्याला दिसतोय. आपण मंदिराकडे जाऊया. आमची गाडी वळाली मंदिर परिसरात. ओ हा इकडेच छानसं मंदिर. तर मित्रांनो, चला आता आपण शूटच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. हो, हे पहा गणपतीचं वाईचं मंदिर. ही नदीच्या काठी सुंदरसं असं हे मंदिर. आपल्या महाराष्ट्रातल्या एक देवस्थानापैकी वाईचा गणपती हे प्रसिद्ध असं मंदिर, प्रसिद्ध असा गणपती म्हणता येईल. अगदी जणू काही अयोध्येच्याच ठिकाणी आपण गेलो अशी प्रचिती येते. आता नवीन अयोध्या बांधली, अगदी तशीच प्रचिती इथे सुद्धा येते. खूप सारी छोटी छोटी मंदिरं पाहायला मिळतात. छान असा गंगेचा काठ, तसा ह्या नदीचा काठ आपल्याला भारावून टाकतो, मन भारावून टाकतो. ही इकडेच आमची गाडी पार्क करण्यात आली. हे सुंदर असं नदीचं पात्र, त्याच्यावरती हा सुंदरसा समोर दिसणारा पूल. आणि आता आमची गाडी एका पुलावरती उभी आहे. तर वळण घेऊन हे तिकडे सुद्धा ती छोटीशी अगदी प्राचीनकालीन मंदिर आहेत. ती सुद्धा आकर्षक मंदिर आहेत. तर आमच्याकडे इथेच पार्क होईल आणि पाठीमागच्या साईडला आमचं शूट आहे. शूट एका बसमध्ये, हे बसमध्ये शूट होणार आहे. सगळी तयारी झाली आहे. त्यानंतरच आम्हाला हॉटेलवरून घेण्यासाठी गाडी पाठवण्यात आली. तर मित्रांनो, शूटसाठी जास्त तसा वेळ गेला नाही. आमचे डिरेक्टर, टेक्निकल टीम, डिरेक्टर टीम सगळं काही उभं आहे. असं सुंदरसं मंदिर पहा. नदीकाठी काही लोक आहेत. नेहमीच असं गजबजलेलं शहर दिसतं. गणपतीला पाहायला जगभरातून माणसं येत असतात. तुम्ही ही जाहिरात टीव्हीवरती पाहिली असेल, कदाचित यूट्यूबला पाहिले असेल, इन्स्टाला पाहिले असेल, फेसबुकला पाहिले असेल. निवडणुकीच्या काळामध्ये
तुम्हाला नक्कीच पाहण्यात आले असेल. तर हा असा अनुभव होता माझा. छान असं शेड्यूल होतं, छान अशी सर्व टीम होती, कोऑपरेटिव्ह टीम होती. शूट करताना खूप धमाल आली. आणि तसं पाहिलं तर वाईला मी प्रथमच गेलो होतो. पण एक सल मनामध्ये राहिली की गणपतीच्या इतकं जवळ जाऊन गणपतीचं दर्शन घेता आलं नाही. तर मित्रांनो, नक्कीच पुढच्या वेळेला आपण गणपतीचं दर्शन घेऊ. चला तर आमचं शूट संपलं. आता निघालोय आम्ही मुंबईला. तरी माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. नक्कीच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.